नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत। तर मित्रांनो, रात्री आपण चिकोडीला आलो, गाडी खाली गेली। त्याचबरोबर 11:30 वाजता मी सागरला फोन केला, तर सागर भाऊ कोल्हापूरमध्येच होते, म्हणून आम्ही रात्री 12:30च्या आसपास भेटलो असेल आणि 12च्या नंतर बराच वेळ गप्पा मारल्या 2-2:30 वाजेपर्यंत आणि झोपलो। आणि सकाळी आम्ही कोल्हापूरच्या शिरोली फाट्यावरती ट्रान्सपोर्टला थांबलो होतो। आंघोळ वगैरे केली, जेवण वगैरे झालं आणि बसलो होतो परत गप्पा मारत। तर ग्रुपवरती आपल्याला एक बुकिंग भेटली आणि लकीली ती पुण्याचीच निघाली। घर सामान आहे, तर इथंच कोल्हापूरमध्ये भरायचं आहे, तर आपल्याला रिटर्नची पण ट्रिप भेटली। तर हा पण व्हिडिओ मस्त होईल, शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सपोर्ट करा। चला जाऊया, आपल्याला इथूनच लेफ्ट घ्यायचं आहे। चला पोहोचूया लोकेशनवरती। तर मित्रांनो, एवढं घर सामान आहे, अजून फक्त एक फ्रीज राहिलाय, तेवढं भरून झालं की आपला पुण्याचा परतीचा प्रवास सुरुवात होईल। आपली गाडी लोडिंग करून आता आपण बाहेर निघतोय। आता वाजले आहेत 6, अंधार पडायला लागलाय। तर अशा प्रकारे आपला आजचा परतीचा प्रवास विथ रिटर्न लोडिंग, म्हणजे आजची जॅकपॉट ट्रिप होती। त्यांचं डिलेवरी लोकेशन आहे पिंपळे गुरवचं, तर आपल्याला काही लांब नाही आहे। तर पोचूया पहिलं पुण्यामध्ये, म्हणजे आपल्या घरी जाऊया आणि सकाळी परत गाडी खाली करायला जाता येईल। तर चला बघूया आपल्या परतीच्या प्रवासामध्ये काय काय हायलाइट्स होत आहेत। त्याचबरोबर आत्ताचा आपला ब्लॉग इथूनच सुरू करूया। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरत जाऊ नका। पुढे शिरोली नाक्यावरती आपल्याला आता जाऊन थांबायचं आहे, कारण सागर दादा तिथं वाट बघतायत आपली, कारण काल रात्रीपासून आम्ही बरोबरच होतो। तर चला जाऊया, भेटूया त्यांना आणि मग निघूया आपल्या पुढे पुण्याला। तर मित्रांनो, मी आणि दोघं मस्त पैकी आईस्क्रीमचा प्लॅन केलाय, तर या आईस्क्रीम खायला। आणि आता आपण पुढे सागर दादा शिरोली कोल्हापूर आणि इथून मला भेटलंय बुकिंग, सागर दादा थांबलेत, तर त्यांच्यासाठी पण आज बुकिंग शोधूया, नाही तर उद्या सकाळी शोधूया। चला आईस्क्रीम संपूया आणि पुढे निघूया। तर मित्रांनो, आता वाजले आहेत 7:30 आणि सागर दादा बरोबर आता मस्तपैकी आईस्क्रीमचा बेत झालाय। थोडा वेळ थांबलो होतो, थोडे बुकिंग चेक करत होतो त्या सागर दादाला काय भेटतायत का। आणि आता आपण परत निघालोय कोल्हापूरवरून पुण्याला परतीच्या प्रवासाला। आणि हे बुकिंग आपल्याला जाधव साहेबांनी दिले, जाधव ट्रान्सपोर्टर कोल्हापूर। किनी टोल नाक्यावरती पोहोचलोय। चला, टोल कट झालाय। तर मित्रांनो, आजच्या दिवसामध्ये आपण म्हणजे रात्रीच्या वेळेस कोल्हापूरमध्ये पोहोचलो होतो, तर सकाळी सागर दादाच्या गाडीचं काम करायचं होतं, त्यामुळे तो थांबला होता आणि मी ट्रान्सपोर्टरकडे गेलो होतो। तर 2-3 ट्रान्सपोर्टरला नंबर लावले होते गाडीचे आणि त्यानंतर सागर दादा आपल्या गाडीचं काम करून पोहोचला। मग त्याच्यानंतर जेवलो, आंघोळ केली आणि त्यानंतर थांबलो होतो, ग्रुप चेक करत बसलो होतो। तर आपल्याला बुकिंग पडली ग्रुपवरती आणि ती पण कोल्हापूर ते पुणे। तर लगेच कॉल करून कन्फर्म करून घेतली। ज्यावेळेस तनिष्कला थांबलो होतो ट्रान्सपोर्टरकडे नंबर लावायला,
अजून ज्योतिबा ट्रान्सपोर्टला पण गेलो, राज ट्रान्सपोर्टला पण गेलो, म्हणजे सगळ्यांशी भेटून आलो, नंबर लावून आलो. पण आज संडे असल्यामुळे बुकिंग थोड्या कमीच होत्या. 12 तरी वाजतील आपल्याला पोचायला पुण्यामध्ये, कारण रस्त्याचं काम आता साताऱ्यापर्यंत असंच आहे. थोडं गाडी पळवायची आणि त्यानंतर परत रस्त्याला डायव्हर्जन. आता इथून कराड 46 ते 50 किलोमीटरचं रनिंग आहे. 1 तासभर लागेल कराडला पोचायला, त्यानंतर 1 तासभर सातारा आणि 1.5 ते 2 तास त्याच्यानंतर पुन्हा. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय कराडच्या जवळ आणि तुम्ही बघू शकताय भरपूर असं ट्रॅफिक जाम झालेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे कोल्हापूरपासून साताऱ्यापर्यंत रस्त्याचं पूर्ण काम चालू आहे, तर ट्रॅफिक भरपूर जाम होतं आहे. त्यामुळे जास्त काही शूट नाही करत बसलो, कारण रस्ता खूप खराब आहे आणि रात्रीचा टाईम आहे, तर जास्त शूटिंग करण्यावरती फोकस नाही केलं. त्यामुळे सॉरी. वाजलेत 9. मित्रांनो, कसा वाटला लेदर शो? आता वाजले आहेत 10 आणि आपण आता कराड सिटीच्या बाहेर निघतोय. कंप्लीट 1 तास आपला ट्रॅफिकमध्ये गेलाय. म्हणजे ह्या रस्त्याचं काम चालू असल्यामुळे फक्त एक सिटी क्रॉस करण्यासाठी 1 तास लागलाय. विचार करू शकताय. आत्ता आपण पोहोचलोय कराडच्या टोल नाक्यावरती. रीड दोन्ही लाईट ऑन. शक्यतो मित्रांनो हेडलाईट आणि हॉलिजन टोल नाक्यावरती बंद करून ठेवत चला, कारण चुकून जर साहेब असतील आणि त्यांचे डोळे जर दिपले तर तुमची पावती होऊ शकते. त्यामुळे शक्यतो टोल नाक्यावरती पोहोचल्यावर आपले हेडलाईट्स डिपर करत चला. फास्टॅगचा मेसेज आलेला आहे. शुभम दादाचं आणि आरूचं पार्सल 1934 आणि मागं बघू शकताय. तर टोटल 3.5 तास आपल्याला लागलेत. त्यातला 1 तास आपला कराडला गेलाय ट्रॅफिकमध्ये. हा आपल्या प्रवासातला 3रा टोल आहे. मित्रांनो, सातारा टोल नाक्याच्या आपण आता पुढे आलोय. तर आपल्या गाडीची लाईट झाली आहे बंद, म्हणजे डिप्पर झालाय बंद. डिप्पर मारल्यानंतर पुढची लाईट बंद आहे. आता चालू झाली, बंद. तर मीटरमध्ये काही सिम्बॉल दाखवत नाहीये डिप्पर दाबल्यानंतर. ही लाईट लागल्यानंतर लागतंय, आता लागत नाहीये. तर लाईट आता बंद आहे. अशा वेळेस रात्रीचा प्रवास करत असताना आपला फ्यूज किंवा रिले जाऊ शकतो. तर सिंपल आहे. हा एक रिले आय थिंक जळाला आहे. त्याच्या आधी फ्यूज चेक करूया. तर मित्रांनो, आपल्या गाडीचा फ्यूज तर ओके होता, बट रिले जळाला आहे आणि रिले आता अवेलेबल नाही आहे. तर चला डिप्पर न लावता
आपण छोट्या लाईटवरती जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. फक्त 100 किलोमीटर 120 किलोमीटरचं रनिंग राहिलं आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. तर उद्या सकाळी गाडी खाली झाल्यानंतर बदलू शकतो. तर पहिले जेवून घेऊया आणि मग आता पुढे जाऊया. भरपूर भूक लागली. हा, इथं आहे हॉटेल शौकीन. चला थांबूया इथं, जेवूया आणि पुढे निघूया. काय भेटतंय बघूया, पटापट खाऊया आणि निघूया. तर मस्तपैकी शौकीनला जेवलोय आणि थंडी खूप वाजायला लागली. तिथं शेकोटी चालू आहे, तर मस्तपैकी शेकूया थोडं आणि निघूया. आपली 19:34. चला 5 मिनिटं शेकूया आणि निघूया. तर मित्रांनो, शौकीनला जेवलोय आणि भरपूर अशी थंडी वाजते जेवल्यानंतर. तर आता 12:30 वाजून गेलेत. तर चला आपला पुढचा प्रवास सुरू करूया. तर मित्रांनो, जस्ट आता जेवण करून आपण पुढे आलोय आणि राईट साईडला आग लागलेली दिसत असेल बघा, दिसतंय का? डोंगरावरती आग लागली आहे. तर वनवा पेटला म्हणतो आपण याला, वनवा. दिसतो का? हे बघा, पूर्ण डोंगर असा जळत चाललाय. इथून दिसत असेल. तर मित्रांनो, फायनली पोचलो आहे पुण्यामध्ये. कारण आता आपण आहे शेवटच्या टोल नाक्यावरती, खेड शिवापूरला. आणि रात्रीचे वाजले आहेत 1:45. जेवल्यानंतर थोडा आळस आला होता, त्यामुळे एकदम सावकाश नाही म्हणता येणार, तरी 60-70च्या स्पीडने चाललो. लय टाइम लावला. तर मित्रांनो, फायनली आपण पोचलोय पुण्यामध्ये आणि आपली कर्नाटक ट्रिप कंप्लीट झालेली आहे. या ट्रिपमध्ये आपण 2च दिवसामध्ये कर्नाटकचा रिटर्न रिपोर्ट कंप्लीट केला आहे. कारण जातानाही आपल्याला बुकिंग भेटली होती आणि येतानाही ट्रान्सपोर्टरकडून आपल्याला रिटर्नचं बुकिंग भेटलं आहे. तर आपले 2च दिवस गेलेत, म्हणजे काल जायचा आणि आजचा यायचा. तर असंच तुमचं प्रेम राहू द्या. आणि तुम्हाला ट्रान्सपोर्ट व्यवसायामध्ये किंवा बाहेर फिरत असताना आपण टुरिस्टचे स्पॉट म्हणजे काही धार्मिक स्थळं वगैरे किंवा जे काही आपल्या प्रवासामध्ये भेटत जाईल ते तुमच्यापर्यंत दाखवता येतं आणि त्या निमित्ताने व्हिजिट पण होत असते. तर मित्रांनो, व्हिडिओ कसे वाटत आहेत हे कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरत जाऊ नका. कारण भरपूर साऱ्या गोष्टी आत्तापर्यंत दाखवल्यात. 100 व्हिडिओ आपले कंप्लीट झालेले आहेत. तर आपले सबस्क्रायबर पण वाढत आहेत चांगल्यापैकी. आता म्हणजे 3-4 महिन्यातच आपल्याला यूट्यूबवरती येऊन व्हिडिओ बनवून 3-4च महिने झालेले आहेत आणि आपले सबस्क्रायबर पण खूप चांगले आहेत. भरपूर असं प्रेम भेटतंय आणि दिवसेंदिवस सबस्क्रायबर वाढत चाललेत. आताचे नवीन जे लेटेस्ट व्हिडिओ येतात त्याला रीच पण चांगला आहे, व्ह्यूज पण वाढत आहेत.
तर असंच प्रेम व्हिडिओवरती आणि आपल्या पिकअप 1934 वरती राहू द्या. आणि जर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केल्यानंतर कळतं किती जण बघतायत किंवा तुम्हालाही नवीन व्हिडिओ लगेच पोहोचवला जातो. त्यासाठी बेल नोटिफिकेशन ऑलवरती जर सेट केलं तर तुमच्यापर्यंत व्हिडिओ लगेच पोहोचला जातो आणि आपला पुढचा प्रवास कुठे असेल हेही समजतं. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या आणि आपले नवीन नवीन येणारे व्हिडिओ बघत राहा आणि जास्तीत जास्त शेअर करत चला. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात. सगळ्यांना गुड नाईट आणि जय शिवराय.